हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि ज्यांच्या नावानं हे विद्यापीठ ओळखलं जातं, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांनी पुन्हा एकदा भारतामध्ये केली, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही चरणी नतमस्तक होतो। आणि आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारोहामध्ये मंचावर उपस्थित राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री गिरीशजी महाजन, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, माननीय छगन भुजबळजी, कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावीजी, डॉक्टर पराग काळकरजी, डॉक्टर प्रफुल्ल पवार, खासदार भास्कर भगरे, डॉक्टर शोभाताई बच्छाव, आमदार गोकुळ गीते, श्री सागर वैद्य, श्री राजेंद्र विखे पाटील, श्री देविदास वायदंडे, श्री प्रसेनजित फडणवीस, श्रीमती ज्योत्सना एकबोटे, संगीताताई जगताप, नितीनजी घोरपडे, भाग्यश्रीताई मंठाळकर, चंद्रकांत निंबाळकर, संजीव सोनावणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय या विद्यापीठाचे पदाधिकारी आणि उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं नाशिक केंद्र, या नाशिक केंद्राचं आज या ठिकाणी उद्घाटन होत आहे। या नाशिक केंद्राशी जवळपास 196 महाविद्यालये जोडली गेली आहेत, 32 संशोधन केंद्र ही याच्या अंतर्गत येत आहेत आणि जवळपास मला सांगण्यात आलं की 3 लाख विद्यार्थी या उपकेंद्राच्या अंतर्गत या ठिकाणी येतील। खरं तर आपलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ ही 2 विद्यापीठं अशी आहेत की ज्याचा विस्तार प्रचंड मोठा आहे, संलग्नित कॉलेजेसची संख्या देखील मोठी आहे। आणि म्हणून या गोष्टीची आवश्यकता होती की प्रशासनाचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे, व्यवस्थांचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे। आणि नाशिक सारखा हा जो परिसर आहे की जो एक अतिशय वाढता अशा प्रकारचा परिसर आहे, अतिशय वेगानं विकसित होणारा परिसर आहे, इथे देखील अशा प्रकारचं उपकेंद्र व्हावं ही खरोखर एक अत्यंत महत्त्वाची मागणी होती आणि त्याची पूर्तता या ठिकाणी झाली। मला आठवतं की ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस इथल्या या जागेचा प्रश्न आला होता आणि गावकऱ्यांनी चांगलं सहकार्य केलं आणि आपण ती जागा उपकेंद्राकरता दिली। हे उपकेंद्र तयार झालं आणि मला सन्माननीय कुलगुरू आणि सगळे व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी अशी विनंती केली की तुम्ही या केंद्राच्या उद्घाटनाकरता आलं पाहिजे। मी त्यांना सांगितलं मला इथे यायला अतिशय आनंद होईल आणि आज आपण ते उद्घाटन केलं आहे आणि मला विश्वास आहे की शिक्षणाला आधुनिकतेकडे नेण्याचं जे काम नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सुरू केलं आहे, त्यामध्ये एक मैलाचा दगड म्हणून आपल्या या नाशिक उपकेंद्राच्या माध्यमातून काम होईल आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी झाली, ही आनंदाची गोष्ट आहे। मगाशी भुजबळ साहेबांनी एक प्रश्न निर्माण केला नावाच्या संदर्भात। मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की आमची सगळ्यांची चर्चा झालेली आहे, या उपकेंद्राला कुठलंही नवीन नाव असणार नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्र हेच याचं नाव असणार आहे। त्यामुळे कोणीही कोणाच्याही डोक्यात कन्फ्युजन ठेवू नये। या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव असताना कुठलंही दुसरं नाव मध्ये टाकण्याचा प्रयत्न हा कोणीही करणार नाही आहे, हे मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो। आणि या निमित्ताने मला खरोखर या गोष्टीचा आनंद आहे की पुणे विद्यापीठ जे आहे
हे आपल्या देशातल्या प्रथितयश विद्यापीठांपैकी एक आहे. जे काही नॅशनल रँकिंग आहे या रँकिंगमध्ये पुणे विद्यापीठाचा क्रमांक वरचा येतो आणि गेले काही वर्ष इंटरनॅशनल रँकिंगमध्येही आपलं पुणे विद्यापीठ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आपली सर्वांचीच इच्छा असते की जगातल्या ज्या महत्त्वाच्या युनिव्हर्सिटीज आहेत, महत्त्वाचे विद्यापीठ आहेत, त्यामध्ये भारतातली विद्यापीठं असावीत. आज आपण पाहतो की IIT बॉम्बे सारखं एक आपलं महत्त्वाचं संस्थान हे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुणे विद्यापीठही आता जगाच्या पाठीवर जी विद्यापीठं आहेत त्याच्यामध्ये हळूहळू वर चाललेलं आहे. पण मला असं वाटतं की अजून पुष्कळ मोठा रस्ता आपल्याला त्या ठिकाणी पार करायचा आहे. आणि मला विश्वास आहे की पुणे विद्यापीठाने जर मनामध्ये आणलं आणि जसं दादांनी सांगितलं की उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असतील किंवा मी मुख्यमंत्री म्हणून आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे त्या ठिकाणी आहोत. आपण जरूर आपलं नामांकन मानांकन हे वाढवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी प्रयत्न करावेत. आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्या प्रकारच्या जागतिकीकरणानंतरच्या व्यवस्थेत आपण चाललो, या व्यवस्थेमध्ये शिक्षण आणि रोजगार, शिक्षण आणि जॉब मार्केट, शिक्षण आणि उद्योग, शेती किंवा आपल्या अर्थव्यवस्थेचं सर्व्हिस सेक्टर, या सगळ्या गोष्टी वेगळ्या होऊ शकत नाही. याच्यामध्ये जर डिस्कनेक्ट आला तर ते शिक्षण कुठल्याही कामाचं नाही. आणि म्हणून आज सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्या शैक्षणिक व्यवस्थेतून मानव संसाधन तयार झालं पाहिजे, ह्युमन रिसोर्स तयार झाला पाहिजे. मिनिंगफुल ह्युमन रिसोर्स तयार करणारी शिक्षण पद्धती ही अत्यंत महत्त्वाची आहे. किती ग्रॅज्युएट्स आपण तयार करतो हे महत्त्वाचं नाही, किती एम्प्लॉयेबल ह्युमन रिसोर्स आपण तयार करतो हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आज ज्यावेळी नवी शिक्षण नीती ही आपण या ठिकाणी तयार केली आणि नव्या शिक्षण नीतीला ज्यावेळी मान्यता देऊन ती अवलंब करण्यात आली, त्याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं धोरण जर काही असेल तर आपल्या शिक्षणाला ग्लोबली एम्प्लॉयबल कसं बनवता येईल हा प्रयत्न या शिक्षण पद्धतीने आपण करतो. आणि आपल्याला कल्पना आहे जग इतक्या वेगानं बदलत आहे. आज आपण पाहतोय की साधारणपणे ज्यावेळी हे सहस्त्रक सुरू झालं त्या सुरुवातीच्या दशकामध्ये आपल्याला कल्पना आहे की .com आणि IT हे अत्यंत महत्त्वाचं होतं आणि या क्षेत्रातलं ज्ञान हे सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट देणारं अशा पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळायचं. पण आज परिस्थिती बदलली आहे आणि आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स या दोन गोष्टींनी प्रचंड मोठं परिवर्तन हे केलेलं आहे. पुढच्या 1000 दिवसांमध्ये आपल्या जॉब मार्केटमध्ये जेवढे जॉब्स आहेत त्यापैकी साधारणपणे 70 ते 80% जॉब्सचं नेचर, त्याची पद्धती ही काही ना काही प्रमाणात बदलणार आहे. याचा अर्थ ते संपणार आहे तसं मी म्हणणार नाही, पण आहे त्याच पद्धतीनं जर आपण काम करत राहिलो तर आपण जो ह्युमन रिसोर्स तयार करू, आपण जे ग्रॅज्युएट्स तयार करू, त्यांच्याकडे डिग्री असेल पण त्यांना एम्प्लॉयमेंट मिळू शकणार नाही. आणि म्हणून एव्हर इव्हॉल्विंग अशा पद्धतीचं ह्युमन रिसोर्स लर्न, अनलर्न आणि रिलर्न अशा पद्धतीनं आपल्याला ही आपली शिक्षण पद्धती तयार करावी लागेल, त्याचा अवलंब आपल्याला करावा लागेल. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज अशा प्रकारची उपकेंद्र तयार केल्यानंतर या ठिकाणी डेटा सायन्स असेल, AI इन हेल्थकेअर असेल, क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट असेल, अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं सुरू केलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेषतः आज सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ज्या क्षेत्रामध्ये आपल्या शिक्षण संस्था किंवा विद्यापीठं चालतात तिथे कुठल्या प्रकारच्या ह्युमन रिसोर्सची आवश्यकता आहे. आज आपण जर नाशिकचा विचार केला तर नाशिकमध्ये
मोठ्या प्रमाणात हॉर्टिकल्चर आहे. या ठिकाणी विशेषतः फ्रूटचा एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात आपण करतो. त्यासोबत फूड इंडस्ट्री या ठिकाणी आहे आणि त्याच्यासोबत इंजिनिअरिंग सर्व्हिसेस हा एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी आहे. HAL सारखं एक महत्त्वाचं सेंटर या ठिकाणी आहे. एरोनॉटिक्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी या ठिकाणी आहे. फार्मास्युटिकल्स असेल त्यामध्ये मोठ्या प्रमाणात संधी या ठिकाणी आहे. लाईफ सायन्सेस असेल त्यामध्ये या ठिकाणी संधी आहे. आणि आपण जर बघितलं असेल तर ऑटोमोबिलमध्ये देखील आता खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही आपल्या नाशिकमध्ये आलेली आहे. आणि त्यासोबत गेल्या 2 वर्षांमध्ये जवळपास 30,000 कोटी रुपयाची गुंतवणूक वेगवेगळ्या सेक्टरमधली मॅन्युफॅक्चरिंगमधली ही आपल्या नाशिकमध्ये या ठिकाणी आली आहे. खरं जर नाशिकचा विचार आपण केला तर साधारणपणे आपण बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये मुंबई असेल, पुणे असेल आणि नाशिक असेल हा एक गोल्डन ट्रायंगल होता. आणि वेगानं विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्था या 3 ठिकाणच्या होत्या. दुर्दैवाने या सहस्त्रकाचं जे पहिलं दशक आहे त्या दशकामध्ये कुठेतरी नाशिकची ही जी काही वेगवान गतिमान वाढ होती, इथलं जे औद्योगिक वातावरण होतं त्याच्यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आणि ती औद्योगिक वाढ कुठेतरी कमी झाली किंवा त्याची गती कमी झाली. त्याचा परिणाम आपल्याला पलीकडे छत्रपती संभाजीनगर असेल किंवा थोडा पुण्याच्या पलीकडचा भाग असेल इथल्या इंडस्ट्रियल इस्टेट्समध्ये तो पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी गुंतवणूक वाढली. पण इथली गुंतवणूक मात्र कुठेतरी स्टॅग्नंट झाली. पण मला अतिशय आनंद आहे की गेल्या 10-12 वर्षामध्ये सातत्याने नाशिकला आपण वेगवेगळ्या पद्धतीनं प्रोजेक्ट केलं, या ठिकाणी वेगवेगळ्या क्षमता निर्माण केल्या आणि आज पुन्हा एकदा नाशिक हा या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये परत रिबाउंड करतोय. आणि मी या ठिकाणी आजच सांगतो की पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुण्याच्या खालोखाल एक महत्त्वाचं ग्रोथ इंजिन आपलं नाशिक असणार आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज वाढवणचं बंदर होत आहे. वाढवणच्या बंदरापासनं नाशिकला थेट जोडण्याचा मार्ग आपण तयार करतो, ज्या मार्गामुळे इंजिनिअरिंग, लॉजिस्टिक्स, एक्सपोर्ट या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं केंद्र नाशिक होणार आहे. हे सगळं याकरता मी सांगतोय की भविष्यामध्ये कोणत्या सेक्टरमध्ये जास्तीत जास्त जॉब्स तयार होणार आहेत याचा विचार करून आपण आपला सिलेबस असेल, आपले कोर्सेस असतील किंवा आपल्या डिग्रीज असतील, याकरता आपलं ज्याला अलीकडच्या काळामध्ये आपण सँडविच म्हणतो, वेगवेगळे कोर्सेस एकत्रित आणणं म्हणतो, अशा पद्धतीचे कोर्सेस आपल्याला तयार करावे लागतील. आज खरं म्हणजे कोणीही व्यक्ती केवळ एका स्ट्रीमचा विचार करून या ठिकाणी काम करू शकत नाही. आज आपण विचार केला तर मेडिकलमध्येही बायोटेक्नॉलॉजी आहे, म्हणजे मेडिकल आणि इंजिनिअरिंग सोबत आहे. इंजिनिअरिंगचा विचार केला तर त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री सोबत आज वेगवेगळ्या प्रकारे बायोलॉजिकल सायन्सेस जे आहेत याचा देखील विचार आपल्याला करावा लागतो. त्यामुळे कुठल्याही क्षेत्राचा सायलोमध्ये विचार आपल्याला करता येत नाही. या सगळ्या क्षेत्रांचा एकत्रित विचार आपल्याला करावा लागतो आणि हे सगळे क्षेत्र जे आहेत हे ज्या प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार हा निश्चितपणे आपण केला पाहिजे. एकच गोष्ट या निमित्ताने मला सांगायची आहे, आज जगातली विद्यापीठं आपल्याकडे येत आहेत. या विद्यापीठांचं सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज काय आहे? जगामध्ये जेवढ्या महत्त्वाच्या कंपन्या आहेत, मग अगदी गुगलपासनं तर मेडटेकमधल्या कंपन्या असतील, हेल्थटेकमधल्या कंपनी असतील, या प्रत्येक कंपनीचा जन्म हा विद्यापीठात झाला आहे. ही कुठलीही कंपनी ही कुठल्या औद्योगिक वसाहतीत जन्माला आली नाही, ही सायलोमध्ये जन्माला आली नाही. ही प्रत्येक कंपनी कुठल्या ना कुठल्या विद्यापीठात जन्माला आली आहे. आणि म्हणून जोपर्यंत आमची विद्यापीठं हे इन्क्युबेशनचं सेंटर तयार करणार नाहीत किंवा ते होणार नाहीत, केले आहेत आपण, पण पुढचे उद्योग, पुढचं इनोव्हेशन
हे फक्त विद्यापीठातच झालं पाहिजे, या दृष्टीनं इकोसिस्टीम ही तयार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मला आनंद आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या क्षेत्रात काम केलेलं आहे. पण आज जागतिक स्तरावर ज्या पद्धतीनं आपण ग्रो करतो आहोत, आपली अर्थव्यवस्था ग्रो करते आहे, मला असं वाटतं की त्या पद्धतीनं पुरेसं कार्य अजून आपल्या विद्यापीठांनी केलं नाही आणि म्हणून त्याहीकडे आपण सगळे मिळून लक्ष देऊया. केवळ विद्यापीठावर टाकून चालणार नाही, आम्हालाही त्या संदर्भात तुम्हाला मदत करावी लागेल. ती मदत आम्ही निश्चितपणे करू. पण नेक्स्ट इनोव्हेशन हे आपल्या विद्यापीठात कसं येईल, जे सगळ्यात मोठं एक